वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वर्धा पोलिसांनी ऑपरेशन निशाणा ही विशेष मोहीम यशस्वीपणे राबवली। 16 ते 18 जानेवारी दरम्यान सलग 48 तास चाललेल्या या कारवाईत एकूण 866 आरोपींची तपासणी करण्यात आली। या तपासणीत फरार आरोपी पाहिजे असलेले गुन्हेगार, अजामीन पात्र, वॉरंटधारक, हिस्ट्री शीटर तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश होता। या मोहिमेत 45 अधिकारी आणि 450 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। कारवाई दरम्यान 602 आरोपी सापडले, त्यापैकी 24 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही माहिती वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। वर्धा जिल्ह्यात दिनांक 20 जानेवारी ते 20 फरवरी 2026 पर्यंत ऑपरेशन मुस्कान 14 असं राबवण्यात येणार आहे। सदर ऑपरेशनमध्ये जे आपले जिल्ह्यामध्ये हरवलेले मुले आहेत, जे वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या टोटल 19 आहेत, ज्यामध्ये 6 मुले आहेत आणि 13 मुली आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल। हा मोहीम जो आहे हे फक्त ऑन रेकॉर्ड जे हरवलेले मुले आहेत त्यांचेपर्यंत मर्यादित न राहता जे सध्या मुले आपल्याकडे बस स्टँडवर किंवा धार्मिक स्थळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळून येत आहेत आणि त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांचे पालकांच्या सुपूर्द करण्याची कारवाई पण या मोहिमेच्याद्वारे करण्यात येईल। या मोहीममध्ये आम्ही DYSP स्तरावर एक ऑफिसर आणि 10 कर्मचाऱ्यांचा पथक तयार करण्यात आलेला आहे। यासोबतच AHTU आणि स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे पण यामध्ये कारवाई करण्यात येईल। यामध्ये जे सर्व सहकारी संस्था आहेत, NGOज आहेत, चाइल्ड हेल्पलाईन आहेत, तसेच महिला बाल विकास विभाग आहेत, त्यांची पण मदत आम्ही घेणार आहे। या माध्यमातून मी सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच सर्व वर्धावासियांना आवाहन करतो की अशा प्रकारचे कोणतेही बेवारस मुले मुलींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वर्धा पोलिसांना कळवावे। धन्यवाद।